1.5 ते 2 वर्ष अगदी आरामात टिकणारे मिश्र डाळींचे खमंग असे हे सांडगे, तर काही भागात याला वडे देखील म्हणतात. तर हे सांडगे जर तुम्हाला बनवायचे असतील, सोबतच ते 1.5 ते 2 वर्ष टिकवायचे असतील, याला आळीजाळी लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, बुरशी लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, पीठ कशा पद्धतीनं मळायचं, अशा भरपूर गोष्टी मी इथे शेअर केलेल्या आहेत. सोबतच भरपूर अशा टिप्स देखील मी इथे दिलेल्या आहेत, जेणेकरून हे सांडगे आरामात 1.5 ते 2 वर्ष टिकतील, अजिबात खराब होणार नाहीत. तर चला मग सुरुवात करूयात. तर बघा, सर्वात अगोदर मी इथं मटकीची डाळ, पिवळी मूग डाळ, आणखीन चणा डाळ घेतलेली आहे. तर वजनी प्रमाणात म्हणाल तर मटकीची डाळ अर्धा किलो आहे, पिवळी मूग डाळ पाव किलो आहे आणि चणा डाळ किंवा हरभरा डाळ ज्याला म्हणतात ती पाव किलो आहे. आता वाटीच्या प्रमाणाने देखील मी इथं तुम्हाला मोजून सांगणार आहे. तर मटकीची डाळ जी आहे ती मेजरिंग कपाने मोजली तर 2 कप भरलेली आहे, पिवळी मूग डाळ मेजरिंग कपाने मोजली तर 1 कप भरलेली आहे आणि चणा डाळ किंवा हरभरा डाळ जी आहे ती 1 कप भरलेली आहे. तर डाळींचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही कसंही घेऊ शकता, वाढवू शकता, कमी करू शकता. तर चला मग आता सर्वात अगोदर या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत. तर सुती कपडा एक मी स्वच्छ धुवून नंतर पाण्यामध्ये घट्ट असा पिळून घेतलेला आहे. तर या कपड्यानेच मी या ज्या डाळी आहेत त्या पुसून घेणार आहे, जेणेकरून याच्यावरती काही घाण धूळ असेल तर ती निघून जाईल. तुम्हाला जर हवं असेल किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या ज्या डाळी आहेत त्या स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता. पण असं जरी तुम्ही सुती कपड्याने स्वच्छ अशा पुसून घेतल्या तरी देखील याच्यावरती घाण किंवा धूळ असते तर ती निघून जाते. तर बघा, मी अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही या डाळी पुसून घ्यायच्या आहेत. तर मटकीची डाळ आपली पुसून झालेली आहे, सोबतच चणा डाळ देखील पुसून झालेली आहे आणि इथं मी मुगाची डाळ देखील पुसून घेतलेली आहे. तर आता या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला सर्व ताटामध्ये वेगवेगळ्या काढून घ्यायच्या आहेत. मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा चणा डाळ या सर्व वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि उन्हामध्ये एक अर्धा तास कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली 1 तासभर सुकवून घेऊ शकता आणि जर ऊन असेल तर 15 ते 20 मिनिटं जरी उन्हाला लावल्यात तरी देखील चालू शकतं. आता या डाळी आपण दळून आणणार आहोत. तर बघा, मी घरामध्ये मिक्सरमध्येच या डाळीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. रवाळ असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे, जास्त बारीक पीठ बनवायचं नाही. आपला बारीक रवा जसा असतो अशा पद्धतीचं रवाळ पीठ बनवायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला गिरणीतून देखील दळून आणू शकता. आता आपण पीठ मळून घेणार आहोत, पण सर्वात अगोदर मसाला आपण बघूयात. तर बरोबर इथं मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, सोबतच 2 मोठे चमचे कसुरी मेथी, 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा गरजेनुसार कमी जास्त करू शकता. तर जिरे आणखीन लसूण आपण पाणी न घालताच मिक्सरमधून अशा पद्धतीनं वाटून घेतलेलं आहे. आता पिठामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला घालायचे आहेत, म्हणजे लसूण आणखीन जिरेची पेस्ट जी असेल, सोबतच आपण जे काही मसाले घेतलेले आहेत म्हणजे कसुरी मेथी, लाल तिखट वगैरे आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. तर सर्व मसाले मी याच्यामध्ये इथं घातलेले आहेत. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार घाला. आता मीठ घातल्यानंतर पाणी घालायच्या अगोदरच हे सर्व जे मसाले आहेत ते आपण अगोदर हाताने या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून लसूण आणखीन इतर सर्व मसाले जे आहेत ते पिठामध्ये एकसारखे सर्व ठिकाणी पसरतील. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर सांडग्याचं जे पीठ तुम्ही मळता ते जास्त पातळ ठेवायचं नाही, अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढा पाण्याचा वापर तुम्ही कमी कराल तेवढे तुमचे हे जे सांडगे आहेत ते जास्त दिवस टिकतात, याला आळीजाळी लागत नाही किंवा बुरशी लागत नाही. तर अशा पद्धतीचं एकदम कठीण घट्ट असं मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. आता हे आपण भिजण्याकरिता एक अर्धा ते पाऊण तास ठेवून देणार आहोत. तर सुती कपडा जो आहे तो मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून पिळून घेतलेला आहे एकदम घट्ट असा, आणि याच्यावरती झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे ते वरच्या बाजूने सुकणार नाही किंवा वाळणार नाही आणि पीठ देखील छानरित्या अर्धा ते पाऊण तास भिजलं जाईल. तर बघा, इथं अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. पीठ देखील छान असं भिजलेलं आहे आणि वरून देखील सुकलेलं नाही, आपण सुती कपडा ठेवला होता त्याच्यामुळे. तर आता हे जे पीठ आहे ते सांडगे घालण्यासाठी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचे एकदम कठीण असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे, अजिबात पातळ पीठ ठेवलेलं नाहीये. अशा पद्धतीचंच कठीण पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपले हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण सांडगे जे आहेत ते तोडून घेणार आहोत.
तर बघा, थोडंसं पाणी मी एका वाडग्यामध्ये घेतलेलं आहे, सोबतच अशा पद्धतीचा प्लास्टिकचा कागद जो आहे तो अंथरून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आपलं जे ठिक्क किंवा पोतं असतं ते देखील कट करून स्वच्छ धुवून अंथरून घेऊ शकता, किंवा ताटामध्ये तेल लावून देखील सांडगे तोडून घेऊ शकता। तर पीठ पहा, अगदी कठीण आहे, कुठेही मी पीठ पातळ ठेवलेलं नाही। थोडासा हात पाण्याचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे आहेत। आता एकदम असे जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे छोटे सांडगे तोडायचे आहेत, कारण जेव्हा हे सांडगे आपण शिजवतो नंतर आमटीमध्ये तेव्हा हे जास्त म्हणजे ह्याच्या दुप्पट तयार होतात, फुलतात, किंवा शिजल्यानंतर अजून हे जास्त वाढतात। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर सांडगे मोठे मोठे तोडलेत तर ते वरच्या बाजूने शिजले जातात आणि आतून कच्चे राहतात। आणि जास्त जर तुम्ही पाण्याचा वापर केलात, सांडगे तोडताना देखील जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। जास्त जर पाण्याचा वापर केला तर याला आळीजाळी लागते आणि बुरशी देखील लगेच पकडते, त्यामुळे शक्य होईल तेवढा कमी पाण्याचा वापर करून अगदी छोटे छोटे अशा पद्धतीने सांडगे तोडून घ्यायचे आहेत। तर बघा, सर्व मी इथं 1 किलो पिठाचे सांडगे तोडून घेतलेले आहेत। आता हे जे सांडगे आहेत ते आपल्याला 1-2 दिवस छान असे ऊन लावून कडकडीत असे सुकवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित उन्हाला तुम्ही हे सांडगे सुकवून घ्या। जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर फॅन खाली तुम्ही सुकवून घेऊ शकता, पण 1 दिवस 1 ते 2 तास का होईना हे सांडगे तुम्ही ताटामध्ये भरून उन्हाला लावा, खिडकीमध्ये ठेवा किंवा इतर ठिकाणी ठेवा, पण 1 तासभर याला ऊन देणं गरजेचं आहे। सर्व हे जे सांडगे जे आहेत ते आपले छान असे वाळून तयार झालेले आहेत, आमटी बनवण्यासाठी तयार आहेत। छान असे खमंग झणझणीत आमटीचे हे जे सांडगे आहेत ते तयार झालेले आहेत। मी ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा आणि अशा पद्धतीचे सांडगे बनवा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू परत अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांडगे जे आहेत ते वाळल्यानंतर किंवा जर तुम्ही घरामध्ये फॅन खाली सुकवलेत तर ताटामध्ये काढून 1-2 तास असं ऊन देणं गरजेचं आहे, जेणेकरून आतून सांडगे छान असे वाळतील आणि हे जे सांडगे जे आहेत आपले ते लवकर खराब होणार नाहीत। 1.5 ते 2 वर्ष अगदी आरामात टिकतील। धन्यवाद।